हॅलो फ्रेंड्स. सो आता या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशरीरमधला जो स्तन्य टॉपिक आहे, ओके. स्तन्य हा उपधातू आहे, राईट. सो याची आपण डिटेल माहिती बघणार आहोत. सो सर्वात आधी जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि फर्स्ट इयरचा ऑल सिलेबस प्लेलिस्ट ऑलरेडी तयार आहे चॅनलवर, ते तुम्ही व्हिजिट करू शकता, राईट. आणि ज्यांना कोणाला ह्या सगळ्या नोट्स पाहिजे असतील त्यांनी मला खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबर व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा आहे, ओके. तुम्हाला नोट्स ह्या मिळून जातील. आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तिथे तुम्हाला नोट्सचे सॅम्पल अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला नोट्स घ्यायचे असतील, ओके. सो बघा, आता स्तन्य म्हणजे काय. सो जर आपण त्याचं एक मॉडर्नसोबत रिलेशन बघितलं तर स्तन्य म्हणजे जे काही जेव्हासुद्धा हे होतं आपली एक बाळ जन्माला येतं, राईट. सो तेव्हा जे काही मातेच्या बॉडीमधून जे काही त्याला न्यूट्रिशन मिळतं दुधामार्फत, राईट. सो तेच आपण स्तन्य म्हणू शकतो, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये बघा, सर्वात पहिले आपण त्याची निरुक्ती बघूया, राईट. सो निरुक्ती काय आहे, स्तन्याचं अर्थ काय आहे तर स्तनात जातो इति स्तन्य म्हणजे काय तर अपत्य पोषणासाठी स्त्रीच्या स्तनामध्ये उत्पन्न होणारा जो काही पदार्थ असेल किंवा धातू असेल, सो त्यांना स्तन्य म्हणतो. आपण काय बघितलं होतं की स्तन्य हा उपधातू आहे, राईट. म्हणजे काय तर बघा, अपत्य पोषण म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं तर त्याच्या पोषणासाठी स्त्रीच्या स्तनामध्ये जे काही तयार होतं, जे काही त्याचं मिल्क असतं, ओके, मदरचं, सो ते असतं स्तन्य, असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे, राईट. सो आता याचे पर्याय काय आहे, याचा पर्याय याला अजून काय म्हटलं जातं, पय, दुग्ध, क्षीर आणि गोरस, ठीक आहे. आता स्त्रोतस काय संबंध आहे तर हे बाह्य स्त्रोतस आहे, तर हे स्त्री स्तन असतं, त्याचं ते मूळ स्थान आहे, ओके. आता याच्या अंजली प्रमाण किती आहे, 2 अंजली आहे, ओके. स्तन्याच्या अंजली प्रमाण 2 अंजली, ओके. हे सर्व MCQ साठी म्हणजे पॉईंट्स आहेत, ओके. स्तन्याची उत्पत्ती कशात केव्हा होते, प्रसूती नंतर लगेच, म्हणजे जेव्हा डिलिव्हरी होते त्यानंतर लगेच स्तन्याची उत्पत्ती ही आईच्या बॉडीमध्ये व्हायला स्टार्ट होते, राईट. याचा वर्ण कसा आहे, श्वेत, व्हाईट असतो, येस. दोष काय असतात त्याच्यात, व्यानवायू असतो, ओके. हा त्याचा आवश्यक असतो, ठीक आहे, व्यानवायू, ओके. धमन्या स्तन्यवाह किती आहेत, 2 आहेत, राईट. प्राकृत स्वरूप कसं आहे स्तन्याचं, मधुर रसात्मक असतं, लघु असतं, हलकं असतं आणि स्निग्ध असतं, ओके. लघु कशामुळे असेल, कारण लहान बाळ असेल तर त्याला ते पचायला हलकं असेल, राईट. आता वृद्धी, सपोज स्तन्याची वृद्धी झाली बॉडीमध्ये, ठीक आहे. सो त्याचा श्लोक पाठ करायचा आहे, स्तन्य पीनत्व मुहुर्मुहू प्रवृत्ती तोदच, म्हणजे काय होईल, स्तन्याचा आकार वाढेल, प्रमाण वाढते, राईट. स्तन्याने सातत्याने वेदना होईल, ठीक आहे. मातेच्या त्या स्तनामध्ये सातत्याने वेदना होऊन जातील स्तन्याची वृद्धी झाल्यावर, ठीक आहे. आणि सपोज स्तन्याचा क्षय झाला तर काय होईल, स्तन्यक्षय, योन्मलता, अल्पता म्हणजे काय तर स्तन्य कमी होईल बॉडीमधून आणि प्रमाण कमी होते आणि समूळ नष्ट होऊन जाते, म्हणजे ते स्तन्याचं एकदम समूळ नष्ट होऊन जाईल, म्हणजे बाळाला पोषण मिळणारच नाही, ऑब्व्हियसली. आता स्तन्याचे कार्य काय आहे हे मेन आहे बघा. जीवन बृहण स्नेहन मनुष्य पय, म्हणजे काय करतं, जीवन म्हणजे पोषण आणि प्रतिकार क्षमता बालकाला देणे, हे कार्य आहे स्तन्याचं, राईट. बृहण म्हणजे बालकाच्या धातूचे पोषण करणे, स्नेहन म्हणजे धातू बळकट व लवचिक करणे, हे काय स्तन्याचे कार्य आहे, ओके. आता दूषित स्तन्य, सपोज आता याच्यामध्ये दिलं आहे की म्हणजे जे काही मातेचं जे काही स्तन्य निघते, ओके. सो ते कसं दूषित आहे की नाही ते बघण्यासाठी इथं सांगितलेलं आहे, आपल्याला परीक्षा सुद्धा दिलेल्या आहेत, ओके. सो सपोज स्तन्य वातदुष्ट असेल, त्याच्यामध्ये वात दूषित असेल, ओके, वातामुळे दूषित झालेलं स्तन्य, मग ते कसं समजायचं, त्याची परीक्षा करायची. पाण्यामध्ये काय होईल, जर ते स्तन्य टाकलं आपण त्याचे थेंब 1-2 तर ते पाण्यावर तरंगू लागेल, मग समजायचं की ते वातदूषित आहे, राईट. आणि त्याची बाळाची मूत्र प्रवृत्ती काय असेल, कमी असेल, राईट. म्हणजे जे काय बाळ असेल तर ते डेली त्याची युरिन त्याचं मिक्चुरेशन हे कमी असेल, राईट. आणि जे काही स्तन्य असेल, जे काही मातेचं दूध असेल त्याचा रस कसा असेल, कषाय असेल, ओके. आणि पित्तदुष्ट, आता स्तन्यामध्ये पित्त दोषाने दृष्टी केली तर कसं समजायचं, तर ते पाण्यामध्ये पिवळ्या रेषा तिथे उमटून आपल्याला दिसेल स्तन्याच्या, ओके. आणि बालकामध्ये बघितलं तर बालकामध्ये स्तन्य
त्यांनी प्राशन केल्यावर त्यांच्यामध्ये दाह तयार होईल, अंगामध्ये दाह होईल त्यांना. ओके. आणि ते जे स्तन्य जर आपण बघितलं तर त्याचा आम्ल आणि कटू रस असेल. ओके. देन आहे कफदुष्ट स्तन्य जर आपण बघितलं तर ते पाण्यात टाकल्यावर काय होईल, पाण्याच्या तळाला जाऊन बसेल. ओके. आणि लवण रसाचं असेल, त्याची चव कशी असेल, लवणात्मक. आणि ते सांद्र आणि पिच्छल असेल, असं गोळा होऊन बसेल. राईट, चिकट चिकट. सो हे झाले स्तन्याच्या परीक्षा आणि दूषित स्तन्याच्या परीक्षा. म्हणजे तुम्हाला ह्या सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, SAQ मध्ये तुम्हाला स्तन्य येऊ शकतं. राईट, हे तुम्हाला माहीत पाहिजे काहीतरी त्याचं. देन नंतर आहे स्तन्य परीक्षण पद्धत. 3 आहेत पद्धत. ओके, हे मेन आहे, हे लक्षात ठेवा. प्रयोगशाळा परीक्षण, बालक परीक्षण, माता परीक्षण. ओके. सो आता प्रयोगशाळा परीक्षणमध्ये हे जे तुम्हाला मी सांगितले वरचं ते तुम्ही लिहायचे. बालक परीक्षणमध्ये हे जे सांगितलं जसं मूत्रप्रवृत्ती कमी, बालकामध्ये दाह, परत सांद्र आणि पिच्छील हे लिहू शकता. आणि माता परीक्षण म्हणजे तेच की मातेमध्ये काय तुम्हाला चेंजेस दिसून येतील. म्हणजे मातेचं जे काही दूध आहे ते कोणत्या रसाचं आहे, कशा रस, आम्ल रस, कटू रस, ठीक आहे, लवण रस. सो हे तुम्हाला त्याच्यात लिहायचं. म्हणजे तुम्हाला बेसिकली स्तन्य परीक्षा, दूषित स्तन्य, स्तनाक्षय, वृद्धी, ठीक आहे, आणि हे त्याचं स्वरूप, हे सगळं तुम्हाला लक्षात पाहिजे, हे पॉईंट्स. ओके. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि मॉडर्नचं तिथेच तुम्हाला ते वेगळं आहे पाठ. ओके. सो हा स्तन्य टॉपिक होता आपला. ठीक आहे, छोटासा टॉपिक आहे, जास्त काही नाही याच्यात, फक्त त्याची परीक्षा इम्पॉर्टंट आहे. आणि दूषित दोषामुळे कशामुळे होतं ते आपल्याला माहीत पाहिजे. राईट. सो याच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा, टेलिग्रामला, तिथे तुम्हाला याचे सॅम्पल मिळून जातील. ठीक आहे, ऑल सब्जेक्टचे. ओके. थँक्यू.